संविधानात कोणीही बदल करू शकत नाही असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये केलं आहे। मिहिर कटेजा यांच्या कार्यालयात पैसे वाटप केले जातात असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे। काँग्रेस आणि भाजपा हे दोघं धर्माचे नातेगोते जुळवतात असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे। मला असं वाटतं का अशा पद्धतीचं राजकारण जे एकदम टोकाचं, सोबत नाही म्हणून अंदर जाईल आणि सोबत आला तर बाहेर निघेल, असं होऊ नये। हे आदिलशाहीच्या काळात होतंय। मुघलांचा फरमाना जर पाळला नाही तर सरळ जेल बंद केल्या जात होते। असं होऊ नये। मी वारंवार सांगितलं का ईडी फक्त एकाच पार्टीवर का लागत नाही, एकाच पार्टीतले लोक ईडीमध्ये अंदर का जात नाही, हा साधा प्रश्न आहे। किमान काही गोष्टी आपण पाहतोय का सगळ्यांना समान असल्या पाहिजे। म्हणजे 5,000 5 लाख चोरले, पार्टीतला आहे म्हणून तो चोर होत नसेल आणि दुसऱ्यानं 5 रुपये चोरले तर त्याला अंदर टाकण्याची व्यवस्था होत असेल तर ही जुलुमशाही आहे। लोकशाही संपलेली असेल आणि मग लोकशाही संपायची नसेल तर मला वाटतं सगळ्यांना विचार केला पाहिजे। ठीक आहे। शेतकऱ्यांच्या डोक्यात हिरवा निळा भगवा घालताय। निवडणूक मुद्द्यावर झाली पाहिजे, धर्म आणि जातीवर होता कामा नये अशी खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे। आमचा उमेदवार हा संविधानाला धरून चालणारा आहे असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं आहे। आरोप झाले, त्यानंतर तपासणी झाली, राहडा देखील झाला, स्वतः होम मिनिस्टरांना या ठिकाणी यावं लागलेलं आहे। काय सांगा? ज्या पद्धतीमध्ये मिहिर कोटेचांचं रेग्युलर वॉर रूम जे 365 दिवस चालतं, त्या वॉर रूमवर जो हल्ला केला गेला हा भ्याड हल्ला होता। महिलांवर हल्ला केला गेला। छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती महिलांवर हल्ला शिकवत नाही। संजय पाटलांना त्यांचा पराभव दिसू लागला, त्यामुळे अशा प्रकारचा हल्ला त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला। हा हल्ला सहन केला जाणार नाही। ज्या पद्धतीमध्ये खोट्या तक्रारी करून महिलांवर हल्ला करायचा प्रयत्न आहे त्याचा आम्ही निषेध करतो। संजय दिना पाटील आणि मिहिर कोटेचा यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला असून घटनास्थळी मिहिर कोटेचा हे दाखल झाले आहेत। मुंबईतील मुलुंडमध्ये भाजप गट व ठाकरे गट आमने सामने आलेले दिसले। उल्हासनगरमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी छोले पॅटीसचा आस्वाद घेतला आहे। महाविकास आघाडीच्या सभास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत। हमारे महात्मा गांधी, बाबा साहब अम्बेडकर, सुभाष चंद्र बोस, सरदार वल्लभ भाई पटेल से बढ़ के इनकी नहीं है, लेकिन इनकी रणनीति आरएसएस की रणनीति ये की है कि किसी भी तरह हमको बाबा साहब अम्बेडकर के नाम को संविधान को उसमें चेंजेस करके मोदी जी का नाम डाला जाए। अभी ये लोग बोलते हैं हम लोगों ने आर्टिकल 370 हटा दिया। आपको मालूम है 370 आर्टिकल्स 2 है, ए और बी। इन्होंने सिर्फ ए हटाया, बी नहीं हटाया। ए किस लिए हटाया? क्योंकि इनके जो पूंजीपति अडानी और अंबानी जी हैं वो वहाँ पे जाके जमीन खरीद लिए। मुंबईतील दादर छत्रपती शिवाजी पार्क येथील महायुतीच्या जाहीर सभेसाठी उपस्थित कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत। महायुतीने मागील 10 वर्षांचा हिशोब देऊन नंतर मते मागावी असं वक्तव्य तुषार गांधी यांनी केलं आहे। हे लोकशाहीची जे चुनाव प्रक्रिया आहे त्याचा एक अनिवार्य हे अंग आहे की सगळ्यांनी आपला कॅम्पेन करायचा आपल्या पद्धतीनं, आणि म्हणून ते स्वाभाविक आहे की जेव्हा मुंबईमध्ये प्रचाराची मोहीम आपल्या शेवटच्या स्टेजवर पोचली आहे तेव्हा सगळेच आपल्या पद्धतीनं कॅम्पेन करतील। आणि इथे जर फरक आपण विचारला मला तर इथे तुम्हाला एक युती अशी दिसते जिथे सगळे विचार, सगळ्या बिलीफची पार्टीज आणि लोक आली आहेत। इथे नागरिक प्रतिनिधी पण आलेले आहेत ज्यांचं पॉलिटिकल पार्टीमध्ये त्यांचं काहीच हे नाही आहे, पण नागरिक म्हणून इथे आपला टेका एक युतीला द्यायला दिसतंय, जसे मी त्यांचं प्रतिनिधित्व करतो। हा एक फरक आहे। त्यांनी त्यांच्या 8 वर्षाच्या कारकिर्दीचा पण हिशोब दिला नाही आहे। त्यांनी सुरू केलं तेव्हा 400 पारचे नारे दिले आणि मध्ये जेव्हा त्यांना भीती वाटायला लागली तेव्हा परत हिंदू, मुसलमान आणि ह्या सगळ्यांवरती आलेत। 8 वर्ष रूल केल्यानंतर त्यांनी त्यांचा हा कर्तव्य आहे की त्यांनी नागरिकांना त्यांचा 8 वर्षाचा हिशोब देऊन पुढच्या 5 वर्षासाठी 6 वोट मागायला पाहिजे, पण ते करू शकत नाही। आणि आपण बघतोय की किती खालच्या पातळीचा प्रचार करणं त्यांच्यासाठी अनिवार्य होऊन गेलं आहे।
पुन्हा एकदा महायुतीची सत्ता या देशात येईल असं वक्तव्य शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केले आहे. मोदींनी जो काही विकासाचा अजेंडा राबवलेला आहे, आज देशाला एक वेगळ्या लेवलवर घेऊन गेलेले आहेत. जगामध्ये भारताचं नाव एक अभिमानानं स्वाभिमानानं घेतलं जातं. कोणतीही घटना परदेशात घडू द्या, जगाच्या पातळीवर भारताची भूमिका काय हे ज्या ठिकाणी विचारात घेतली जाते, त्या नेत्याची सभा आणि त्यांना पाठिंबा दिला आहे राजसाहेबांनी, बिनशर्त पाठिंबा दिला आहे. म्हणून या सभेला सुद्धा आगळ उद्धव साहेबांचं झालेले ते असे पिंजरा घेऊन बसलेले आहेत आणि त्याच्यात संजय राऊत नावाचा पोपट आहे, तो बाहेर येतो सांगतो की आता सरकार पडणार आहे. मग उद्धव साहेब सांगतात सरकार पडणार आहे, काय अर्थ नाही त्यांच्या. यांनी असे बाकी ते करत राहावेत, काय फरक पडणार नाही. महायुतीची सत्ता या देशात येईल.